महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक अतिशय ऐतिहासिक असं पाऊल या फुटबॉलच्या निमित्तानं या ठिकाणी होतं आहे. महाराष्ट्र फुटबॉल लीग या नावाने प्रथमतःच ही फ्रँचायझी लीग ही महाराष्ट्राची अधिकृत लीग म्हणून ही या वर्षीपासून सुरू होती आहे. आणि ज्याला महाराष्ट्रामधलं सगळ्यात जर कुठलं शहर फुटबॉल वेडा असेल तर फुटबॉलला सगळ्यात जास्त राजाश्रय आणि लोकाश्रय कुठं असेल तर तो कोल्हापुरात आहे. आणि म्हणून ही लीग कोल्हापुरात व्हावी हा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. आणि त्या निमित्तानं गेले काही वर्ष आम्ही त्याच्यावर थोडंसं काम करत होतो. आणि आज AIFFच्या मान्यतेनं विफाच्या पुढाकारानं आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुढाकारानं आणि प्रो स्पोर्ट्स ही एक एजन्सी आहे जी स्पोर्ट्स प्रमोशनमध्ये काम करते आहे. त्याचे ऑलरेडी पुण्यामध्ये कबड्डी लीगची त्यांच्या माध्यमातूनही प्रो स्पोर्ट्स त्यामध्ये काम करते आहे. आणि अशा संयुक्तरित्या या लीगचं आयोजन यावर्षी मे महिन्यामध्ये आपण कोल्हापुरामध्ये करतो आहे. साधारणपणे IPLच्या धर्तीवर जसे खेळाडू आणि संघ निवडले जातात त्याच धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण 10 संघ मालक यामध्ये असतील. 10 संघांची निवड होईल. त्यामध्ये सगळ्या खेळाडूंची निवड ही बोली पद्धतीने होईल. त्यांचं ऑक्शन होईल. आणि त्याच्यानंतर एक होस्ट सिटी म्हणून कोल्हापूरचे आम्ही किमान प्रत्येक संघामध्ये 3 खेळाडू असावेत हा एक देखील आम्ही त्याच्यामध्ये एक नियम ठेवलेला आहे. आणि तेही खेळाडू हे मेरिट माध्यमातूनच निवडले जातील. मला असं वाटतं की एकंदरीतच आपण जर बघितलं तर IPLची पॉप्युलॅरिटी किती आहे आपल्याला माहिती आहे. आज प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून कबड्डीला जो ग्रामीण भागातला खेळ म्हणून कबड्डीकडे आपण पाहतोय, पण आज कबड्डीला देखील त्यानुसार किती प्रकाश झोतात तो खेळ आला. आणि अगदी ग्रामीण भागातल्या अगदी एखादा चांगल्या खेळाडूला देखील आर्थिक त्याचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं लीगनं किती महत्त्वाची भूमिका त्यामध्ये पार पाडली हे आपल्याला दिसून येतं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं फुटबॉल देखील कुठं काय महाराष्ट्रामध्ये कमी नाही आहे, पण फुटबॉलला एक व्यावसायिक व्यासपीठ मिळालं पाहिजे त्या अनुषंगानं या लीगची उपलब्ध आपण करून दिलेली आहे. मला असं वाटतं की जसं केरला सुपर लीग जर आपल्याला माहीत असेल, केरला सुपर लीग केरलामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याचनंतर वेस्ट बेंगॉलची लीग देखील लोकप्रिय आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील फुटबॉलमध्ये लीग ही सुरू व्हावी त्या अनुषंगानं आज हे या वर्षीपासून सुरू होते आहे. आणि मला वाटतं एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये फुटबॉलच्या अनुषंगानं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. खेळाडूंना एक चांगलं व्यावसायिक व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील या माध्यमातून एक चांगली हे व्यासपीठ मिळणार आहे. मला वाटतं सोनी लाईव्ह आणि झी याच्यावर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. आणि म्हणून ही स्पर्धा फक्त लीग ही महाराष्ट्रापुरती न राहता ती जगात सगळीकडं जाणार आहे. हे पहिलं वर्ष आहे या लीगचं. मला वाटतं ही 100% आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर ही महाराष्ट्रामध्ये ही लीग व्हावी यासाठी आपल्या केंद्राच्या क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसेंचा देखील अतिशय प्रयत्न आणि पाठपुरावा होता. त्या सातत्यानं माझ्याशी संपर्कात होत्या की ही लीग महाराष्ट्रामध्ये फुटबॉलसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फुटबॉलचा विषय येतो त्यावेळेला कोल्हापूरचं नाव हे पहिल्यांदा येतं आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये तुम्ही करा म्हणून त्यांचा हा प्रयत्न होता. मला त्यांचेही या निमित्तानं आभार मानले पाहिजेत. निश्चित आनंद आहे कोल्हापूरकरांना की इथं महाराष्ट्र सरकारचे मी या निमित्तानं आभार मानतो की अभिनंदनही करतो की कोल्हापूरला एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्टेडियम इथं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रत्येक खेळाला सरकारचं पाठबळ असल्याशिवाय चालत नाही. आणि म्हणून फुटबॉल देखील एक अतिशय लोकप्रिय असणारा खेळ आहे. फुटबॉलला आत्ता जर आपण बघितलं शहरामध्ये विशेष करून एकच छत्रपती शाहू स्टेडियम हे एकमेव स्टेडियम आहे की जिथं फुटबॉल वर्षभर चालतो. म्हणजे पावसाळ्यातले आपले 2-3 महिने सोडले तर वर्षभर तिथं एकही दिवस मैदानाला विश्रांती नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून इथं देखील एखादा नवीन स्टेडियम शासनाच्या माध्यमातून
हे उपलब्ध व्हावं ही आमची देखील मनापासूनची इच्छा आहे. निश्चितपणे आता हे मी जसं म्हणलं की रक्षाताई खडसेंचं यामध्ये स्वतःचा पुढाकार ही लीग सुरू करण्यामध्ये होतं. आज उद्या ते येतील, क्रीडा मंत्री केंद्राचे या ठिकाणी येणार आहेत आणि राज्याचे वेगवेगळे क्रीडा क्षेत्रातले अधिकारी येतील, प्रशासनातले अधिकारी येतील, लोकप्रतिनिधी येतील आणि म्हणून या ठिकाणी देखील भविष्य काळामध्ये एखादं चांगलं स्टेडियम होण्याच्यासाठी आम्ही देखील सगळे प्रयत्न करू आणि खरं तर शासनाने ओळखून फुटबॉलसाठी देखील काहीतरी याच्यामध्ये उपाययोजना केल्या पाहिजेत असं मलाही वाटतं.